हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत आपण पाहणार आहोत 8th स्टँडर्ड मॅथ्सचा प्रॅक्टिस सेट नंबर 1.2. या आधीचा आणि यानंतरचे सर्व व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, ज्याचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. तरी तुम्हाला कुठल्या एज्युकेशनल व्हिडिओची रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. या प्रॅक्टिस सेटमध्ये काय दिले आपण बघूया. कम्पेअर द फॉलोइंग नंबर्स. खाली जे आपल्याला नंबर्स दिलेले आहेत त्यांना आपण कम्पेअर करायचं. आपण लहानपणापासून नंबर कम्पेअर करतोय की कुठला मोठा आहे कुठला छोटा आहे. मग मोठा असेल तर ओपन माउथ क्रोकोडाईलचा आपण त्या साईडला ठेवतो आणि नसेल तर छोटा जे साईड आहे ती छोट्या नंबरकडे ठेवतो. इक्वल असतील तर आपण इक्वल टूचं साईन देतो. मग तसेच आपल्याला नंबर कम्पेअर करायचे आहेत. पण त्याआधी आपण नंबर लाईनवर बघूया की नंबर लाईनवर नंबर्स कोणते लहान कोणते मोठे असतात. नंबर लाईनवर आपल्याला माहिती आहे सेंटरला 0 असतो, जो ओरिजिन आहे तो ना पॉझिटिव्ह असतो ना निगेटिव्ह असतो. पॉझिटिव्ह नंबर्स ह्या साईडला असतात, निगेटिव्ह नंबर्स ह्या साईडला असतात. पॉझिटिव्ह 1 पॉझिटिव्ह 2. लाईकवाईज इकडे निगेटिव्ह नंबर्स असतात. आपल्याला माहिती आहे 1 हा 2 पेक्षा छोटा आहे, म्हणजे ह्या साईडचे जे नंबर्स आहेत ते लहान असतात. बघा 0 पेक्षा 1 मोठा आहे, त्याचप्रमाणे 0 हा -1 पेक्षा मोठा आहे आणि -1 हा -2 पेक्षा मोठा आहे. म्हणजे या साईडचे जे नंबर्स आहेत ते मोठे असतात आणि या साईडचे लहान. म्हणजे निगेटिव्ह मध्ये जेव्हा नंबर छोटा आहे, 1 हा छोटा नंबर आहे 2 पेक्षा, पण निगेटिव्ह मध्ये जेव्हा -1 आणि -2 कम्पेअर होतात त्यावेळेला -1 हा मोठा होईल. ठीक आहे, आपण हे शिकलो होतो 6th स्टँडर्डला 7th स्टँडर्डला शिकलो होतो. मग आता फर्स्ट क्वेश्चन बघा तुम्हाला दिलेला आहे. -7 हा कम्पेअर करायचा आहे -2 शी. आता मला सांगा इथे दोन्ही निगेटिव्ह आहेत. मग या वेळेला जो लहान आकडा येईल तो मोठा येईल, म्हणजे -2 हा मोठा असेल -7 पेक्षा. मग आपण लिहिणार -7 इज लेस दॅन -2. क्लिअर आहे तुम्हाला. नेक्स्ट बघा सेकंड क्वेश्चन बघूया आपण. सेकंड काय दिलेला आहे, 0 आणि -9/5. ठीक आहे, कुठलाही निगेटिव्ह नंबर असेल तो 0 पेक्षा लहानच असतो. आपण बघितलं नंबर लाईनवर निगेटिव्ह नंबर जे ह्या साईडला असतात सगळे निगेटिव्ह हे 0 पेक्षा लहान असतात. म्हणून 0 इज ग्रेटर दॅन -9/5. क्लिअर आहे तुम्हाला. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपण पाहूया थर्ड क्वेश्चन काय दिलाय आपल्याला. थर्ड क्वेश्चन दिलेला आहे 8/7 आणि 0. बघा आपण बघितलं होतं की पॉझिटिव्ह नंबर्स हे 0 पेक्षा मोठे असतात, कारण ते ह्या साईडला असतात. ठीक आहे, 0 पेक्षा सगळे पॉझिटिव्ह नंबर मोठे असतात. मग हा जो फ्रॅक्शन आहे 8/7 हा 0 पेक्षा काय येईल, मोठा येईल, ग्रेटर येईल. तर 8/7 इज ग्रेटर दॅन 0. क्लिअर आहे तुम्हाला. नेक्स्ट बघा फोर्थ काय दिलेला आहे, -5/4 आणि ह्या साईडला दिलं आपल्याला 1/4. आता मला तुम्ही सांगा हा निगेटिव्ह आहे हा पॉझिटिव्ह आहे. ऑलवेज पॉझिटिव्ह नंबर्स आर ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. निगेटिव्ह नंबर्स हे कधीही छोटे असतात आणि पॉझिटिव्ह नंबर हे कधीही मोठेच असतात. म्हणून ह्या फ्रॅक्शन मध्ये नंबर्स काय दिले ते बघण्याची गरज नाही. मायनस आहे, इकडे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हाच मोठा आहे. मग आपण लिहिणार -5/7 इज लेस दॅन 1/4. क्लिअर आहे तुम्हाला. नेक्स्ट बघा फिफ्थ क्वेश्चन काय दिलं आपल्याला, 40/29 आणि इकडे दिलाय 141/29. बघा दोन्ही साईडला पॉझिटिव्ह आहे, साइनचा काहीही संबंध नाही, दोन्ही साईडला पॉझिटिव्ह आहेत. मग त्यानंतर आपण काय करणार की डिनॉमिनेटर बघणार. डिनॉमिनेटर सेम आहेत का, सेकंड कंडिशन आपल्याला बघायची, डिनॉमिनेटर सेम आहेत का. हो, डिनॉमिनेटर दोन्ही सेम आहेत. मग नेक्स्ट काय बघणार आपण, न्यूमरेटर्सला कम्पेअर करणार. न्यूमरेटर्स मध्ये जो आकडा मोठा तो पूर्ण फ्रॅक्शन मोठा. 40 आणि 141 मध्ये 141 मोठा आहे, म्हणून हा पूर्ण फ्रॅक्शन मोठा. तर 40/29 इज लेस दॅन 141/29. क्लिअर आहे तुम्हाला. आता आपण नेक्स्ट 6th सम बघूया. 6th आपल्याला काय दिले, -17/20 आणि इकडे आपल्याला दिलेला आहे
-13/20. बघा सगळ्यात पहिले आपल्याला काय बघायचंय, साइन. दोघांचे निगेटिव्ह आहेत. त्यानंतर बघायचंय आपल्याला डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर दोघांचे सेम आहेत. मग आपल्याला न्यूमरेटर्स कंपेअर करायचे. मग न्यूमरेटर्स कंपेअर करताना निगेटिव्ह मध्ये कधीही जो छोटा आकडा असतो तो मोठा असतो, म्हणून कम्प्लीट फ्रॅक्शन तो मोठा होणार. आता 17 आणि 13 या निगेटिव्ह नंबर्स मध्ये मोठा येणार -13, म्हणून हा कम्प्लीट फ्रॅक्शन मोठा होणार. म्हणून आपण लिहिणार -17/20 इज लेस दॅन -13/20. क्लिअर आहे? 7th पाहणार. 7th बघा काय दिले, 15/12 7/16. तर इथे डिनॉमिनेटर सेम नाहीयेत, त्यामुळे आपण डायरेक्ट न्यूमरेटर कंपेअर करू शकत नाही. तर तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये 2 मेथड्स दिलेल्या आहेत. फर्स्ट मेथड जी आहे ती क्रॉस मल्टिप्लाय. मग यामध्ये काय करणार, फक्त 15 × 16 आणि इकडे 7 म्हणजे शेजारच्या डिनॉमिनेटरने आपल्याला मल्टिप्लाय करायचं. 7 × 12. ठीक आहे. 15 × 16 किती होता, 240. ठीक आहे. आणि 7 × 12 किती होता, 84. या दोघांना आपल्याला कंपेअर करायचं. कोणता आकडा मोठा आहे, हा आकडा मोठा आहे, म्हणून हा कम्प्लीट फ्रॅक्शन मोठा. तर आपण आन्सर लिहिणार फायनल 15/12 इज ग्रेटर दॅन 7/16. ठीक आहे. ही एक मेथड झाली. नंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. 8 नंबरचं एक्झाम्पल. त्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, -25/8 अँड -9/4. बघा इथे सुद्धा डिनॉमिनेटर सेम नाहीये. हे आपण सेकंड मेथडने सॉल्व्ह करून बघूया. इथे दोन्ही निगेटिव्ह नंबर्स आहेत, दोन्ही निगेटिव्ह आहेत आणि डिनॉमिनेटर वेगवेगळे आहेत. मग त्यावेळेला आपल्याला पहिले डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. मग डिनॉमिनेटर सेम कसा करणार आपण, 8 आणि 4. 4च्या टेबलमध्ये 8 येतो, किती नंबरला येतो, सेकंड. 4 2 जा 8 होता, म्हणून आपण इकडच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना 2 ने मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. मग 25/8 ॲज इट इज लिहायचं आहे आणि इकडे आपण लिहिणार -9 × 2 4 × 2. हे ॲज इट इज लिहिणार कंपेअर करण्यासाठी. आणि इकडे 9 2 जा होतात 18, निगेटिव्ह ॲज इट इज. 4 2 जा होतात 8. बघा इथे आता डिनॉमिनेटर सेम झाले. ज्या वेळेला डिनॉमिनेटर सेम होतात त्यावेळेला आपण न्यूमरेटर्स कंपेअर करू शकतो. निगेटिव्ह मध्ये जो आकडा छोटा तो पूर्ण फ्रॅक्शन मोठा येणार, म्हणून इथे -25/8 इज लेस दॅन -18/8. पण इथे आपल्याला हा फ्रॅक्शन विचारलाय का, नाही, म्हणून आपण पूर्ण क्वेश्चन रिराईट करायचा. कंपॅरिझनला आपल्याला फ्रॅक्शन हा सांगितलाय ना, मग तो कंपेअर करणार. म्हणजे -9/4 हा मोठा आला. तर आन्सर लिहायचंय -25/8 इज लेस दॅन -9/4. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 9th क्वेश्चन काय दिलाय आपल्याला, 12/15 आणि 3/5. इथेही डिनॉमिनेटर सेम नाहीये, साइन सेम आहेत. बघा साइन पॉझिटिव्ह आहेत, दोघं फ्रॅक्शन पॉझिटिव्ह आहेत, पण इथे साइन सेम आहे का, हो. मग त्यावेळेला डिनॉमिनेटर बघायचा. डिनॉमिनेटर सेम आहे का, नाही. मग आपण डायरेक्ट न्यूमरेटर कंपेअर नाही करू शकत. मग आपण क्रॉस मल्टिप्लायची मेथड यूज करूया. 12 × शेजारच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचा न्यूमरेटरला. ह्या न्यूमरेटर लिहायचा आणि शेजारच्याचा डिनॉमिनेटर घ्यायचा. 3 × 15. याचा काय आन्सर येतं बघा, 12 5 जा 60 अँड 3 × 15 इज 45. कोणता मोठा आहे, हा मोठा आहे, म्हणून हा कम्प्लीट फ्रॅक्शन मोठा. आपण लिहिणार 12/15 इज ग्रेटर दॅन 3/5. हे आलं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे. तर होतं 9th सम. आपण आता 10th सम बघणार आहोत. 10th सम काय दिलाय, -7/11. ठीक आहे. आणि -3/4. यांना कंपेअर करायचं आहे आपल्याला. दोघं निगेटिव्ह आहेत, डिनॉमिनेटर वेगवेगळे आहेत. मग काय करणार आपण, क्रॉस मल्टिप्लाय. -7 × 4 आणि इकडे -3 × 11. 4 7 जा किती होता,
-28, ठीक आहे. अँड यांचं मल्टिप्लिकेशन येणार -33. निगेटिव्हमध्ये हे जे दोन्ही नंबर आहेत त्या दोन्ही नंबरमध्ये जो छोटा तो मोठा, म्हणजे हा कम्प्लीट फ्रॅक्शन मोठा. मग काय लिहिणार, देअरफॉर -7/11 इज ग्रेटर दॅन -3/4. हे आलं आपलं 10चा आन्सर. हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 1.2. आय होप तुम्हाला कम्प्लीट नीट व्यवस्थित समजला असेल. तरी अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.